गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा। निष्कर्षानंतर कारवाईच्या संदर्भात निर्णय होणार। 22 कोटींच्या थकबाकीसाठी पुणे महानगरपालिका पाठवणार मंगेशकर रुग्णालयाला नोटीस। तर कोणतंही डिपॉझिट घेऊ नका, महानगरपालिकेची सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस। लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार। 30 एप्रिलला पैसे जमा होणार। लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे लक्ष। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची आज पहिली सुनावणी। दोषी पोलिसांवरती कारवाईसाठी सोमनाथच्या आईची याचिका। औरंगाबाद खंडपीठात प्रकाश आंबेडकर बाजू मांडणार। कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवरती आज हायकोर्टात तातडीची सुनावणी। एकनाथ शिंदेंवरील विडंबनाच्या प्रकरणी दाखल गुन्हे रद्द करण्याची मागणी। सर्वसामान्यांना मोठा झटका। आजपासून घरगुती वापराचा गॅस 50 रुपयांनी महागला। उज्ज्वला योजनेमधील सिलेंडर सुद्धा 50 रुपयांनी महागले। रिझर्व्ह बँक व्याज दरामध्ये आणखी 0.5% कपात करण्याचा तज्ज्ञांचा अंदाज। उद्या द्वैमासिक पतधोरण जाहीर होणार। तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा झटका। प्रत्यार्पण रोखण्याची याचिका फेटाळली। राणाला भारतामध्ये आणण्याचा मार्ग मोकळा।